काही मी स्नेहल जोशी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल मी आज आली आहे स्टँडवर यवतमाळच्या, आणि इथे कशासाठी आली आहे तर मी चालली आहे धामणगावला मावशीकडे. माझ्या बहिणीच्या लग्नाचा मुहूर्त आहे आज. तर मुहूर्तामध्ये काय काय करतात आणि काय काय कार्यक्रम असतो तो सुद्धा मी त्यात या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. गाड्यांचे खूप आवाज येत आहे मंडळी इथे, त्यामुळे माझा आवाज क्लिअर येत नसेल तुम्हाला. तर आज स्पृहा आणि पृथा दोघींना पण आणलेलं नाही आहे, कारण दोघींचे पेपर चालू आहे. 16 तारखेपर्यंत आहे दोघींचे पेपर, आणि नंतर त्यांना दिवाळीला सुट्ट्या लागणार आहे, त्यामुळे त्यांना मी आणलेलं नाही आहे. म्हणजे मी निघाली आहे घाटाच्या रस्त्याने. आता मला धामणगावला जाणारी बस मिळाली आहे, आणि आता इथून बघा तुम्ही घाट सुरू होत आहे. धामणगाव ते यवतमाळ मंडळी जवळपास एका तासाचा रस्ता आहे. मध्ये बाबुळगाव आणि देवगाव ही 2 गावं पडतात मेन, आणि काही खेडे आहेत. खेड्यांची नावं मला माहिती नाही आहे, पण करळगाव झालं. घाट जो आहे मी दाखवला तुम्हाला, तो करळगाव घाट म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बरीचशी शेती आहे आजूबाजूने, आणि काही खेडे वगैरे आहेत. हाय गाईज, तर मी सांगितल्याप्रमाणे आज आहे श्रेयाच्या लग्नाचा मुहूर्त. तर आपण आता पाहूया यात काय काय तयारी केलेली आहे ती. सगळ्यात पहिले इथे केलेल्या आहेत वड्या मुगाच्या डाळीच्या. मुहूर्ताला या सगळ्या गोष्टी केल्या जातात मंडळी. त्यानंतर आता इथे सगळ्या 5 जणी मिळून पापड करत आहे. त्यानंतर या काकू आहे, सगळ्या काकू आलेल्या आहे आज श्रेयाच्या मुहूर्ताला. ही आहे मावशी, आणि श्रेयाचं आहे आज ऑफिस, त्यामुळे ती काही इथे मुहूर्ताला बसलेली नाही आहे येऊन. आपण बघू शकता मंडळी, हे बघा जातं यावर आम्ही पापड किक्सचा दळणार आहोत. त्यानंतर हे सुपामध्ये 5 विडे ठेवलेले आहेत, आणि सजावटीकरिता सगळं इथे मांडलेलं आहे. हे बघा बैलबंडी. त्यानंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आहे इथे. ही आहे श्रेयाची डोली, खलबत्ता, आणि तिथे सनई आहे. जसं रुखवंत वगैरे आपण सजवतो त्याप्रमाणेच मुहूर्ताची पण सजावट केली जाते. आता मी तुम्हाला नेते श्रेयाकडे. हाय श्रेया, तुझ्या लग्नाचा मुहूर्त आहे आणि तू इथे काय करत आहे? काम करताय मी, सुट्टी नाही आम्हाला. अरे यार, आपण मग तू नंतर तयारी करशील संध्याकाळी, मग आपण छान तुझे फोटो आणि व्हिडिओज घेऊया यात. ठीक आहे, बाय. माझी मुलगी आहे ही, आता ती चहा करणार आहे आमच्या सगळ्यांसाठी. ही आहे श्रेयाची बहीण, म्हणजे माझी पण बहीण. आणि मंडळी, सगळी मुहूर्ताची तयारी जी आहे ती आम्ही दोघींनी मिळून केलेली आहे. आणि जसं की आता इथे स्वयंपाक पण झालेला आहे. हे आहेत मावशीकडले देव. ही केळापूरची देवी आहे. त्यानंतर ही यांचं कुलदैवत मंगला मातेचं आहे, तर ही ती देवी आहे. हिचं देऊळ मंगरूळ दस्तगीर इथे आहे, हे देऊळ देवीचं. मंडळी, श्रेयाच्या लग्नाची अक्षत करत आहे आता आम्ही. 5 रंग केलेले आहे इथे. मुहूर्त वेळ आली, लगबग झाली. उरात काग थरथर आणि गाली चढली लाली. उरात काग थरथर आणि गाली चढली लाली. सजली नटली लाजली, लेक लाडकी चालली. बँड बाजा वरात घोडा मागे घ्या. लगीन घटका समीप आली, करा लगीन झाली. बँड बाजा